नमस्कार मित्रांनो, SRTMUN स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड किंवा नांदेड युनिव्हर्सिटी मार्फत एक अर्जंट अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक प्रसिद्धीपत्रक नोटिफिकेशन नोटीस आलेली आहे दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी। ठीक आहे, ह्या नोटीसमध्ये काय माहिती दिली आहे आपण ते पाहू। प्रतिमान्य प्राचार्य सर्व संलग्नित पदव्युत्तर महाविद्यालय प्रस्तुत विद्यापीठ हे कोणाला उद्देशून आहे? नांदेड युनिव्हर्सिटी अंतर्गत जेवढे पदव्युत्तर महाविद्यालय कार्यरत आहेत त्यांना उद्देशून आहे। विषय काय आहे? पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे परीक्षा आवेदनपत्र ऑनलाईन भरताना येणाऱ्या अडचणीच्या अनुषंगाने परीक्षा आवेदनपत्र व परीक्षा शुल्क प्रत्यक्ष सादर करण्याबाबत। ठीक आहे, जे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे जी विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षा आवेदनपत्र ऑनलाईन भरताना अनेक अडचणी येत होत्या। गेले बरेच दिवस झाले अडचणी येत होत्या, त्यासंबंधी पत्रक आहे। आता मधला मसुदा आपण वाचणार आहोत। महोदय, उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी NEP 2020 पॅटर्न ध्यानात ठेवायचा आहे। 2024-25 शैक्षणिक वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजे PG डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री। बरं, PG डिग्री पण कोणत्या? NEP 2020 पॅटर्ननुसार ज्या डिग्रींचे ॲडमिशन झाले आहेत त्याच PG डिग्री ध्यानात ठेवायचं आहे। NEP 2020 पॅटर्ननुसार ज्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यासाठी ही नोटिफिकेशन आहे। कसं कळेल NEP 2020 नुसार तुमचं ॲडमिशन झालेलं आहे? तर तुमच्या कॉलेजच्या हेड ऑफ डिपार्टमेंट सरांना मॅडमना विचारू शकता किंवा तुमच्या रेग्युलर कॉलेजची जी क्लर्क आहेत त्यांना क्लर्कला सुद्धा विचारू शकता, तुमच्या डिपार्टमेंटला सुद्धा विचारू शकता, व्हॉट्सअपवरून विचारू शकता, फोन करून विचारू शकता, स्वतः प्रत्यक्षात जाऊन सुद्धा विचारू शकता। ठीक आहे, प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पात्रता व परीक्षा आवेदनपत्र ऑनलाईन भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्याच्या अनुषंगाने दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रस्तुत विद्यापीठाच्या अधिसभा सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे। ठीक आहे, म्हणजे जे नांदेड युनिव्हर्सिटीचं जी अधिसभा सभागृह आहे म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। थोडक्यामध्ये ह्या जी ऑनलाईन परीक्षा फीस भरताना ज्या काही अडचणी येत आहेत त्याची जी शंका आहे त्यांचे उत्तर शोधण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आणि ही बैठक विद्यापीठात आहे, ध्यानात ठेवायचं, विद्यापीठामध्ये नांदेडला आहे। ठीक आहे, विष्णुपुरीला विद्यापीठ आहे, नांदेडचा विष्णुपुरी एरिया आहे का तिथं विद्यापीठ आहे। मग विद्यापीठामध्ये अधिसभा सभागृह म्हणायचं एक सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये 27 नोव्हेंबर 2024 रोजी म्हणजे आज 26 नोव्हेंबर 2024 आहे, तर उद्या 27 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता अधिसभा सभागृहामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुढे सबब हिवाळी 2024 म्हणजे विंटर 2024 परीक्षेसाठी परीक्षा आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने भरण्यात ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत अशा विद्यार्थ्यांची परीक्षा आवेदनपत्र व परीक्षा शुल्क दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजीच्या बैठकीसाठी येताना सोबत आणावेत। सदर परीक्षा आवेदनपत्र भरून घेण्याची कारवाई सदर दिवशी करण्यात येणार आहे, जेणेकरून सदर विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल। ठीक आहे, म्हणजेच काय, NEP 2020 पॅटर्ननुसार ज्या विद्यार्थ्यांचं PG डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ॲडमिशन झालेले आहेत व त्यांचे ऑनलाईन परीक्षा फॉर्म ज्यांचे भरणं होत नाहीत, भरताना अडचणी येत आहेत अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्ट नांदेडला जायचं आहे, नांदेड युनिव्हर्सिटीला जायचं आहे। जाताना ध्यानात ठेवायचे, जाताना तुमचे कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड असेल तर सोबत घेऊन जायचं, आधार कार्ड सोबत घेऊन जायचं। आधार कार्ड तर असतंच सगळ्याचं, आधार कार्ड ओरिजिनल आणि त्याची झेरॉक्स कॉपी घ्यायचं। कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड असेल तर कॉलेजचं आयडेंटिटी कार्ड आणि झेरॉक्स कॉपी। प्रिव्हियस इयरला भरलेलं जर तुमचं म्हणजे प्रिव्हियस इयरचा मार्कमोची झेरॉक्स असेल
तर घ्यायचं. प्रिव्हियस इयरला तुम्ही जी एक्झाम दिली असेल सेमिस्टरला वगैरे त्याची झेरॉक्स कॉपी असेल तर घ्यायचं. ठीक आहे. आधार कार्ड, कॉलेज ID झेरॉक्स आणि प्रिव्हियस एक्झामची जी झेरॉक्स कॉपी आहे, ह्या 3 गोष्टी घेतल्या तर लय चांगलं होईल. सोबत ठेवायची, मोबाईलमध्ये ठेवा, सोबत ठेवा, तुमचा फायदा होईल. ठीक आहे. आणि फीससुद्धा घ्यायचं आहे, जरा जास्त पैसे सोबत घेऊन जायचं आहे है का, जेणेकरून तिथून पुन्हा परत यायचं, परत यायला वेळ पण नाही तुम्हाला. आता हे त्या एका दिवशी ही मोहीम आखलेली आहे विद्यापीठानं, त्याच्यासाठी पैसे जास्त घेऊन जावा, सोबत कॅश घेऊन जावा, ऑनलाईनच्या परेशानीमध्ये पडू नका. ठीक आहे. असेल तर चांगलं, ऑनलाईन बी असेल अकाउंटवर पैसे तरी चांगलं, कॅश घेतलं तरी चांगलं, तुमच्या मनावर, दोन्हीपैकी कोणतेही. तुम्ही तिथं ऑनलाईनसुद्धा जवळच्या कुठल्या ऑनलाईन सेवा केंद्रावरून तुमच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करू शकता जवळ. ठीक आहे. पैसे घ्यायचे आहे, हे कागदपत्र सोबत घ्यायचे आहेत. ठीक आहे. आणि तुम्हाला डायरेक्ट युनिव्हर्सिटीला जायचं आहे 27 नोव्हेंबर 2024 रोजी. आणि तिथं लगेच जाग्यावर तुमचा फॉर्म भरून देण्यात येणार आहे. जाग्यावर लगेचच तुमचं फॉर्म भरून तुम्हाला प्रिंटआउट वगैरे मिळत असेल तर प्रिंटआउट काढून देण्यात येणार आहे. ठीक आहे. ओके. ह्याचा फायदा घ्यायचा आहे, अर्जंट आहे. ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांना हे पाठवायचं आहे. आणि एक, जर एखाद्या विद्यार्थ्यांना उद्या नांदेडला जाणं होत नसेल तर त्यांनी तुमच्या कॉलेजला, रेग्युलर कॉलेज जे असते त्या कॉलेजला तात्काळ भेट द्यायची, लवकरात लवकर जायचं आहे कॉलेजला. तिथे तुमचे क्लर्क किंवा हेड ऑफ डिपार्टमेंट असतील, जर त्यांनी तुमचा ऑफलाईन अर्ज तुमच्याकडून भरून घेऊन, तुमच्याकडून फीस घेऊन ऑफलाईन, जर त्यांनी उद्या जाऊन नांदेडला जाऊन भरतो म्हणले तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता. ठीक आहे. मग तुम्ही डायरेक्ट युनिव्हर्सिटीला जाण्यापेक्षा तुमच्या जी रेग्युलर कॉलेज आहे त्या रेग्युलर कॉलेजला जाऊन आधार कार्ड, प्रिव्हियस इयर एक्झाम मार्कमो झेरॉक्स, पुन्हा आपलं डिजिलॉकरमधून मिळालेलं ABC ID झेरॉक्स, पुन्हा नंतर फीस घेऊन जायचं आहे. हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुमच्या रेग्युलर कॉलेजला जाऊन ऑफलाईन अर्ज भरून द्यायचं कॉलेजच्या सरांना. ते कॉलेजचे सर जर म्हणले मी जाऊन भरतो म्हणले उद्या नांदेडला, तर त्यांना सरांना येताना पावती घेऊन या म्हणून सांगायचं आहे. ठीक आहे. तुम्ही असंही करू शकता, स्वतः जावा किंवा कॉलेजला जाऊन जमा करा, दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. ज्यांना कुणाला विंटर 2024 एक्झामिनेशन द्यायचं आहे त्यांच्यासाठी ही शेवटची आहे जवळपास चान्स आहे. पुन्हा तुम्हाला तारीख वाढेल न वाढेल ह्याचा काही भरोसा नाही. आज उद्या 2 दिवसात करून घ्या. आज वाटलं तर तुमच्या कॉलेजला जाऊन या, रेग्युलर कॉलेजला, आणि तिथं ऑफलाईन घेतले तर देऊन टाका, उद्या येताना पावती घेऊन या म्हणून सांगा त्यांना. ठीक आहे मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम. हा व्हिडिओ शेअर करा. अनेक लोकांचा असं भ्रम झालेला आहे की विंटर 2024 एक्झामिनेशनची सर्वच अभ्यासक्रमाची एक्झामिनेशन फॉर्म क्लोज झालेले आहेत. तर NEP 2020 पॅटर्न पदव्युत्तर पदवी PG डिग्रीची एक्झामिनेशन फॉर्म क्लोज झालेले नाहीत. ते आज उद्या भरून घ्यायचं आहे तुम्हाला. ज्यांना माहीत नाही त्यांना शेअर करा, पैसे डॉक्युमेंट देऊन जाऊन भरून टाका. आणि परीक्षेसाठी, अभ्यासासाठी चांगले गुण घेण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.